नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 576वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर अरविंद गणेश दामले या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. घरात बाजारात आलेल्या नवीन यंत्रांबद्दल चर्चा होत होती. ही म्हणाली, मला एक असं यंत्र आणा ज्याचा काटा 5 सेकंदाच्या आत 0 ते 80 पर्यंत जाईल. मी खूप विचार केला आणि एक वजनाचं यंत्र आणून दिलं. म्हणालो, तू याच्यावर उभी राहा आणि बघ, काटा 2 सेकंदातच 0 ते 80 पर्यंत जाईल. घरात बाजारात आलेल्या नवीन यंत्रांबद्दल चर्चा होत होती. ही म्हणाली, मला एक असं यंत्र आणा ज्याचा काटा 5 सेकंदाच्या आत 0 ते 80 पर्यंत जाईल. मी खूप विचार केला आणि एक वजनाचं यंत्र आणून दिलं. म्हणालो, तू याच्यावर उभी राहा आणि बघ, काटा 2 सेकंदातच 0 ते 80 पर्यंत जाईल. दुसरी कविता आहे. एक वाईट बातमी आहे. कणसाच्या अख्ख्या पिकाला आग लागली आहे. सगळंच खाक झालं आहे. मुलगा म्हणाला, हे शक्य नाही. तिथे बहुतेक पॉपकॉर्नचा मोठा ढीग लागलेला आहे. एक वाईट बातमी आहे. कणसाच्या अख्ख्या पिकाला आग लागली आहे. सगळंच खाक झालं आहे. मुलगा म्हणाला, हे शक्य नाही. तिथे बहुतेक पॉपकॉर्नचा मोठा ढीग लागलेला आहे. तिसरी कविता आहे. परमेश्वराने मला प्रचंड बुद्धिमत्ता देऊन जन्माला घातलं आणि मग घरच्यांनी मला 10 वर्ष शाळेत घातलं आणि त्या 10 वर्षाच्या काळात सगळ्या बुद्धिमत्तेला कैद केलं गेलं. परमेश्वराने मला प्रचंड बुद्धिमत्ता देऊन जन्माला घातलं. मग घरच्यांनी मला 10 वर्ष शाळेत घातलं आणि त्या 10 वर्षाच्या काळात सगळ्या बुद्धिमत्तेला कैद केलं गेलं. चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 108वा भाग. खरा संन्यासी असतो तो नेहमी शांत असतो. ज्या त्याच्या भावना त्यांना ताब्यात ठेवतो. खरा संन्यासी असतो तो नेहमी शांत असतो. ज्या त्याच्या भावना त्यांना ताब्यात ठेवतो. जास्तीत जास्त वेळ तो समाधीत असतो. स्वतःमध्ये ब्रह्मांड आहे हा विचार करतो. जास्तीत जास्त वेळ तो समाधीत असतो. स्वतःमध्ये ब्रह्मांड आहे हा विचार करतो. अज्ञानाच्या निराशेत तो कधीच नसतो. कल्पना करण्यात तो कधीच दंग नसतो. अज्ञानाच्या निराशेत तो कधीच नसतो. कल्पना करण्यात तो कधीच दंग नसतो. तो स्वतः ब्रह्म असतो. कर्मापासून मुक्त असतो. मनाची चल बिचल कधीही होऊ देत नसतो. तो स्वतःच ब्रह्म असतो. कर्मापासून मुक्त असतो. मनाची चल बिचल कधीही होऊ देत नसतो. काय असते काय करायचे दोन्ही ठाऊक असते. नेहमी परमानंदात राहणे हेही माहीत असते. काय असते काय करायचे दोन्ही ठाऊक असते. नेहमी परमानंदात राहणे हेही माहीत असते. विचार मते मतांतरे यापासून मुक्त असतो.
वादविवाद बडबडीमध्ये काही रस नसतो. विचार मते मतांतरे यापासून मुक्त असतो. वादविवाद बडबडीमध्ये काही रस नसतो. इच्छा आशा निराशा नाही अशा स्थितीत असतो. ग्रंथ भाषणे यांनीही प्रभावित होत नसतो. इच्छा आशा निराशा नाही अशा स्थितीत असतो. ग्रंथ भाषणे यांनीही प्रभावित होत नसतो. चांगले वाईट योग्य अयोग्य या द्वंद्वांपासून मुक्त असतो. मी करता यापासूनही तो नेहमी मुक्त असतो. चांगले वाईट योग्य अयोग्य द्वंद्वांपासून मुक्त असतो. मी करता यापासूनही तो नेहमी मुक्त असतो. मी असा अन मी तसा यापासून मुक्त असतो. कोणत्याही विशेषणांना भीक घालीत नसतो. मी असा अन मी तसा यापासून मुक्त असतो. कोणत्याही विशेषणांना भीक घालीत नसतो. मीच आत्मा मी परमात्मा या इथे स्थिर असतो. इतर विचारांना तिथे काही थारा नसतो. मीच आत्मा मी परमात्मा या इथे स्थिर असतो. इतर विचारांना तिथे काही थारा नसतो. सर्व उपाधी सोडून तो निर्विकल्प समाधीत असतो. दृश्य जगाशी नाते तोडून तो स्वतंत्र असतो. सर्व उपाधी सोडून तो निर्विकल्प समाधीत असतो. दृश्य जगाशी नाते तोडून तो स्वतंत्र असतो.